आज काही ऑर्डर नव्हती, निवांत बसले होते, पण आठवलं आषाढ महिना चालू आहे, काहीतरी तळण करूयात, चला आपण बनवूयात. आषाढ महिना आला की प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ बनतोच आणि तो सगळ्या शेजाऱ्यांना पण दिला जातो. 1 कप गूळ, त्यात पाऊण कप पाणी घातलं आणि फक्त डिझॉल्व करून घ्यायचं आहे, वितळून म्हणजे त्याचा पाक होऊन द्यायचा नाही. 3 कप गव्हाचं पीठ, त्यात 1/4 कप बेसन पीठ घातलं, तसंच बडीशोप आणि सुंठ याची पावडर घातली, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन एका बाजूला गरम केलं, कडकडीत मोहन घालायचं आहे, चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर हाताने मुटका होईपर्यंत चोळून घ्यायचं आहे. पाणी गुळाचं पाणी थंड झालं की ते थोडं थोडं करून ह्या पिठात घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आणि मळून घ्यायचं आहे. घट्ट गोळा मळायचा आहे, खूप पातळ नाही करायचा. अशा प्रकारे गोळा झाकून ठेवायचा आहे. अर्धा तास झालं की कापण्या लाटायला घ्यायचं आहे. याचे मी 3 गोळे केले. मोठा गोळा घ्यायचा आहे आणि पुरीपेक्षा जाड पाती लाटायची आहे. त्याच्यावरती खसखस घालायची आहे आणि खसखस पण चांगलं लाटून घ्यायची, जेणेकरून तेलात खसखस सुटत नाही. अशा प्रकारे चाकूनी, सुरीनी किंवा अशा प्रकारच्या कटरनी कापण्या कापून घ्यायचेत. उभे काप द्यायचेत, तसेच असे तिरपे काप द्यायचेत. कापणीचा आकार द्यायचा आहे त्याला. थोड्याशा मोठ्या साईजच्याच ठेवायच्यात, खूप छोट्या शंकरपाळीसारख्या करायच्या नाहीत. सगळ्या कापण्या कापून झाल्या, काढून घ्यायचा. तळण्यासाठी कापण्या तयार. तेल गरम केलं, मीडियम गॅस ठेवायचा आहे. कापण्या सोडून अशा प्रकारे तळून घ्यायच्यात. कापण्यात गूळ असल्यामुळे लवकर काळ्या होतात. थोड्याशा ब्राऊन झाले की काढून घ्यायच्यात, मंद आचेवर तळायच्यात. इतक्या मस्त कापण्या होत्यात, खुसखुशीत, अगदी म्हातारं माणूस पण खाईल. माझ्याकडे थोडं अनारशाचं पीठ होतं, 2 अनारशी करून घेतली. मला देवाला नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे. अशा प्रकारे कापण्या आणि अनारशाचा नैवेद्य दाखवला. तुमच्याकडे आषाढ महिन्यात काय तळतात ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.